बदलत्या वातावरणाचा हवामानाचा परिणाम कोकणामधल्या जगप्रसिद्ध हापूस आंब्यावरती देखील झालाय आणि त्यामुळे यंदा हापूसचा हंगाम 1 ते 1.5 महिना लांबणीवरती जाणार आहे। तसंच आंब्याच्या उत्पादनामध्ये आणि मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये देखील घट होण्याची मोठी शक्यता वर्तवली जाते। सध्या कोकणामध्ये परतीचा पाऊस कोसळतोय, त्यामुळे आंब्याच्या झाडाला मोहर येण्याची प्रक्रिया देखील लांबणीवरती पडली आहे। आता प्रत्यक्षात थंडी सुरू झाल्याच्या नंतर मोहर येण्याची प्रक्रिया देखील सुरू होईल। आपल्यासोबत आंबा उत्पादक शेतकरी आहेत। सध्या पाऊस पडतोय कोकणात आणि या परतीच्या पावसाचा परिणाम आंबा च्या या कलमांवर कशा पद्धतीने होतो? सध्या परतीचा पाऊस जो चालू आहे तो गेली अगदी 8 दिवस चालू आहे. याचा परिणाम असा आहे की हा पाऊस माझ्या बघण्यामध्ये फर्स्ट टाईम मोसमी पावसासारखा पडतो. म्हणजे रोज 25 मिलीमीटरपेक्षा जास्त. त्यामुळे थंडी संपूर्ण संपली. संपली म्हणजे पडलीच नाही. याचा परिणाम असा होणार की आंब्याला जी थंडी लागते मोहर येण्यासाठी, ती संपल्यामुळे म्हणजे मोहर प्रक्रिया थांबली. त्यामुळे येणारा मोहर सुद्धा हा किमान महिन्याभराने, पण त्यासाठी सुद्धा एका थंडीची आवश्यकता असते. कडाक्याची थंडी लागते आणि कडाक्याची थंडी जर पडली नाही, तर हा आंब्याचा सीझन आणखी लांबणार. म्हणजे महिना नाही तर कदाचित 1.5-2 महिने सुद्धा लांबू शकतो. सध्या परतीचा पाऊस आहे आणि या परतीच्या पावसाचा फटका जो आहे तो कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बसलेला पाहायला मिळतो। एकंदरीत जर पाहिलं असेल तर सतत बदलत्या वातावरणाचा परिणाम जो आहे तो कोकणातील भात पीक असेल, आंबा बागायतदार असतील, काजू बागायतदार असतील, या सर्वच घटकांना बसताना पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन परेश सदाशिव लाड, एबीपी माझा, कुडाळ, सिंधुदुर्ग।